तिथून पुढे आता आपण पाहणार आहोत. बघा कोणतं ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज ₹1000. राजकुमार कोण आहे? बिझनेसचा ओनर आहे. आणि या बिझनेसच्या ओनरने बिझनेस मधनं गुड्स कशासाठी घेतलेला आहे? पर्सनल यूज साठी घेतलेला आहे. ₹1000. काय असेल हे? ड्रॉइंग असणार आहे. बरोबर. ड्रॉइंग असले की ड्रॉइंग अकाउंटला आपण डेबिट करतो. आणि ते जे गुड्स आपल्याकडून गेला म्हणून गुड्सला लिहिणार क्रेडिट. पण काय म्हणणार त्याला? पर्सनल यूज साठी म्हणणार. तर जनरल एंट्री काय होईल? जनरल एंट्रीकडे जाऊया. एकच मिनिट. सर्वांना दिसतंय? पहा या ठिकाणी जनरल एंट्री केलेली त्यांनी. ड्रॉइंग अकाउंट डेबिट ₹1000. टू गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. गुड्स कोणी विड्रॉन केलाय? प्रोप्रायटरने विड्रॉन केलाय ₹1000. अशा पद्धतीची एंट्री होणार आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा. पेड टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी फेअर. टेलिफोन चार्जेस आणि टॅक्सी फेअर काय? एक्सपेन्सेस आहे, लॅबिलिटी आहे, असेट आहे, इन्कम आहे? एक्सपेन्सेस. दोन्ही पण काय आहेत? एक्सपेन्सेस आहेत. बरोबर ना. मग एक्सपेन्सेस आहेत म्हटल्यानंतर एक्सपेन्सेस काय होतात? त्या ठिकाणी इन्क्रीज होतात. काय होतात? वाढता आहेत, इन्क्रीज होतात. तर एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले की त्याला काय करतो आपण? डेबिट क्रेडिट? डेबिट. आणि एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत. पेड केलेले म्हणजे आपल्याकडून काय गेली? कॅश गेली. कॅश आपली असेट आहे, लॅबिलिटी, इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे. असेट. हा पेड केले म्हणजे असेट कमी झाली, म्हणजे कॅश कमी झाली. कॅश कमी झाली, असेट कमी झाली. काय करतो आपण? क्रेडिट डेबिट? क्रेडिट. म्हणजे आपण एंट्री काय करणार? टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट, टॅक्सी फेअर अकाउंट डेबिट टू कॅश. आणि अमाऊंट कॅशचे असेल 500 प्लस 200 ₹700. आणि एंट्री बघा त्यांनी तशीच केलेली या ठिकाणी. एकच मिनिट दाखवतो. दिसते सर्वांना बघा या ठिकाणी. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 500. त्याच्यानंतर कन्व्हिनियन्स अकाउंट. आता हे काय आलं? कन्व्हिनियन्स आलं का? टॅक्सी फेअर पाहिजे होतं ₹200. आणि टू कॅश अकाउंट टोटल लिहिले आपण ₹700. आणि नॅरेशन लिहिणार बिईंग पेड फॉर टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी फेअर. अशा पद्धतीची त्या ट्रान्झॅक्शनची आपण ही एंट्री केलेली आहे. पुढे पहा. पुढे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस. ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड केलेले आहेत ₹5000. आता ट्रान्सपोर्ट चार्जेस आपला एक्सपेन्सेस आहे, इन्कम आहे, असेट आहे, लॅबिलिटी? एसेट. ट्रान्सपोर्ट चार्जेस आपले एक्सपेन्सेस असतात. चार्जेस आहेत म्हणजे थोडक्यात काय? तो खर्च आहे. आणि हा खर्च क्रिएट झाला म्हणजे खर्च काय झाला? वाढला. वाढला काय करणार त्याला? डेबिट का क्रेडिट? ट्रान्सपोर्ट चार्जेसला डेबिट करणार. बरोबर. आणि ₹5000 त्याच्यावर 5% जीएसटी. जीएसटी हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे आपला. हा सुद्धा आपल्याला पेड करावा लागणार आहे. हा सुद्धा वाढला, याला सुद्धा डेबिट करणार. आणि पहा या ठिकाणी ₹5000 आपली कॅश आणि जीएसटी जाणार आहे. तर कॅश गेली, कॅश असेट आहे, असेट कमी झाली. जनरल एंट्री काय होईल? ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट. बघा या ठिकाणी केली. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट इनपुट जीएसटी अकाउंट. आता जीएसटी किती होता? 5%. 5000वर 5% जर काढला 10% 500, 500चे निम्मे 250. आणि 250च्या 2.5% जर काढलं तर 125 येतं. म्हणजे थोडक्यात जीएसटी कसा कॅल्क्युलेट करावा लागेल? या ठिकाणी ₹5000 कॅश आहे, त्याच्यावर आपल्याला 5% जीएसटी दिलेला आहे. पण या जीएसटीचं सब डिव्हिजन करायचं असतं. काय असतं? सीजीएसटी आणि एसजीएसटी. हे किती किती टक्के असतं? 5च्या निम्मे निम्मे म्हणजे किती? 2.5%. आणि हे एसजीएसटी सुद्धा किती? 2.5%. आधी 5% अमाऊंट जर काढून घ्यायची म्हणली, कळते का मी काय सांगतोय? अगोदर जर 5% अमाऊंट काढली 5000वर, तर पहा 1 शून्य झाकला तर आपल्याला 10% भेटते. 10% किती आहे? 500. 500च्या निम्मी म्हणजे 5% असेल. 500च्या निम्मी किती? 250. 250. व्हेरी गुड.
250 आहे 5%. आता या 250 चे पुन्हा आपल्याला 2 भाग करावे लागतील. 2.5%, 2.5% आणि 2.5%. 250च्या निम्मे 2 भाग केले तर किती येईल? 125. आणि इकडे सुद्धा 125. आणि याला काय म्हटलं? CGST आणि SGST. आणि हाच आपला एक्सपेन्सेसच आहे म्हणून त्याला सुद्धा डेबिट देणार. म्हणून ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 500. इनपुट CGST अकाउंट डेबिट 125 आणि इनपुट SGST अकाउंट डेबिट 125 आणि टू कॅश अशी टोटल 5000 प्लस 250, 5250 रुपये आपली कॅश गेली. असेट कमी झाली म्हणून असेट क्रेडिट करतो, म्हणजेच कॅशला दिलं क्रेडिट. कळली काय एंट्री? हो सर. हो सर. ओके, चला पुढे जाऊया. पुढे पहा, पुढे काय सांगितले त्यांनी? ऑडिट फी. ऑडिट फी पेड म्हटलंय 5000 बाय चेक. चेकनी पेड केली याचा अर्थ काय? बँक मधनं पैसे गेलेले असतील, बरोबर ना? बरोबर, बँक थ्रू ट्रान्झॅक्शन झालेलं असेल. बँक आपली असेट आहे. असेट काय होणार आहे? कमी होणार आहे का वाढणार आहे? पेड केलेत, कमी झाली की असेटला काय करतो? डेबिट क्रेडिट? क्रेडिट. व्हेरी गुड. आणि काय पेड केलंय? ऑडिट फी पेड केले. ऑडिट फी आपला एक्सपेन्सेस, असेट, लायबिलिटी, इन्कम काय? एक्सपेन्सेस या ठिकाणी पेड केला म्हणजे इन्क्रीज झाला आणि एक्सपेन्सेस पेड केला की त्याला देतो डेबिट. म्हणजे एंट्री काय होईल? ऑडिट फी अकाउंट डेबिट टू बँक, चार्जेस अकाउंट टू बँक अकाउंट. अशा पद्धतीची एंट्री करावी लागेल. बघा तीच एंट्री केलेली त्यांनी. एकच मिनिट दाखवतो तुम्हाला. पहा या ठिकाणी काय म्हटले त्यांनी? ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू बँक. बँकचं नाव लिहिलंय त्यांनी, त्यांचं अकाउंट देना बँक मध्ये चेक थ्रू पैसे केलेत, पेड केलेत म्हणून त्यांनी नाव लिहिले टू देना बँक अकाउंट. 5000 रुपये पेड केलेत. 5000 रुपयाची एंट्री. समजली का सर्वांना? हो सर. हो सर. ओके, चला पुढे जाऊया. पहा एकच मिनिट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? परचेस फर्निचर. परचेस फर्निचर. कोणाकडून फर्निचर परचेस केलंय? 70,000 रुपयाचं. परचेस फर्निचर 70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक ऍट 12% GST. फर्निचर काय केलेलं आहे? परचेस केलेले आणि अमाऊंट 12% त्याच्यावर GST पेड केलेलं आहे. पण हे सगळं कसं गेलेलं आहे? चेक थ्रू पेड केलेले. म्हणजे पैसे कुठने गेले असतील? बँकेमधनं. बरोबर, बरोबर ना? बँक थ्रू पैसे गेलेले असतील. आता मला सांगा, फर्निचर परचेस केलं. फर्निचर काय? आपले असेट आहे, एक्सपेन्सेस आहे, इन्कम आहे, लायबिलिटी आहे, काय? असेट. आणि फर्निचर परचेस केल्यामुळं असेट आपल्याकडे आली म्हणजे असेट वाढेल का कमी होईल? वाढेल. म्हणजे फर्निचरला आपण काय देणार? डेबिट. असेट वाढली की असेटला डेबिट. त्याच्यानंतर बँक थ्रू पैसे गेलेले 12% GST सकट. आता GST हा आपला एक्सपेन्सेस आहे. GST काय? एक्सपेन्सेस. हा द्यावा लागला म्हणजे आपला एक्सपेन्सेस झाला, एक्सपेन्सेस वाढला. एक्सपेन्सेस वाढला की एक्सपेन्सेसला डेबिट करतो क्रेडिट? डेबिट. डेबिट. व्हेरी गुड. आणि बँकेतून पैसे जाणार आहेत, बँक बॅलन्स कमी होणार आहे. बँक असेट आहे, बँक बॅलन्स कमी झाला, असेट कमी झाली. कमी झाली की असेटला डेबिट करतो क्रेडिट करतो? क्रेडिट. म्हणजे जनरल एंट्री काय होईल? फर्निचर अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर आता ह्या टॅक्सचे 2 प्रकार पाडावे लागतील. म्हणजे आता फर्निचर 70,000चं परचेस केले, 70,000 गुणुले 12% जर काढायचं असेल तर 10% किती येतं? 10 झाका किती येईल? 7,000 येईल 10 झाकला तर.
आणि वरचे वरचे 2% काढायचे. अतिशय सोपी पद्धत आहे. 2% काढायचे ना, 2 शून्य झाका. 2 शून्य झाकला तर 700 रुपये हा 1% आहे. तर 2% किती येईल? 1400. म्हणजे 7000 प्लस 1400 किती येईल? 8400. म्हणजे 12% अमाऊंट किती येईल त्याच्यावर? 8400 रुपये. आता हे 8400 पुन्हा एकदा 6% आणि 6% अशा पद्धतीने आपल्याला काय पेड करावं लागणार आहे? CGST आणि SGST. SGST. हा, CGST आणि SGST. तर पहा 6%, 8400 निम्मे निम्मे म्हणजेच किती? 4200 आणि 4200. हा, कसं कॅल्क्युलेशन केलं माहिती का? कळलं ना? कळलं का सर्वांना? तर पहा आता आपल्याला या ठिकाणी एक्सपेन्सेस सुद्धा झालेत. एक्सपेन्सेसला डेबिट द्यावं लागेल. परचेस वर इनपुट असतं म्हणून फर्निचर अकाउंट डेबिट, SGST अकाउंट इनपुट, SGST अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अशा पद्धतीची एंट्री होईल. आणि तीच एंट्री त्यांनी या ठिकाणी केलेली असणार आहे. बघा या ठिकाणी बघा काय केलंय? फर्निचर अकाउंट डेबिट 70,000 रुपयाचं परचेस केलं. त्याच्यानंतर त्याच्यावर GST भरला. किती टक्के? 12%. 12% म्हणजेच आपल्याला निम्मा निम्मा करावा लागतो. 6% काढावं लागून. म्हणून इनपुट CGST 6% काढला, 4200. इनपुट SGST 6% काढला, 4200. असे टोटल 78,400 रुपये आपल्याला बँक थ्रू पेड करावे लागणार. आपलं अकाउंट आहे देना बँक मध्ये, म्हणून देना बँक कमी होणार आहे, म्हणजे असेट कमी होणार आहे टू देना बँक अकाउंट. अशा पद्धतीची याची एंट्री होईल. समजली का सर्वांना? हो सर. ओके, चला आता पुढे जाऊया नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 28 तारखेचं आहे. सोल्ड मोटर कार. मोटर कार सोल्ड केली. मोटर कार आपली असेट आहे, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस आहे. असेट कमी झाली. असेट कमी झाली. सोल्ड केली म्हणजे आपल्याकडून गेली, कमी झाली. कमी झाली काय करणार? डेबिट, क्रेडिट? क्रेडिट. वर्थ रुपीज किती? 1 लाख. 1 लाखाला विकली. त्याच्यावर 18% GST तुम्हाला काय होणार आहे? भेटणार आहे. बरोबर ना? हा 18% GST भेटणार आहे. भेटणार आहे म्हणजे तुमचा काय? इन्कम, एक्सपेन्सेस आहे. परचेस करताना तो एक्सपेन्सेस आहे. सेल्स करताना तो इन्कम असणार आहे. सेल प्रोसीड क्रेडिट टू अवर अकाउंट. आणि सेल्स काय? क्रेडिट आहे. तर एंट्री काय होते पहा. आपल्याकडून मोटर कार गेली, तिला क्रेडिट देणार. आपल्याकडे कॅश आलेली आहे, कॅशला आपण डेबिट देणार. तर पहा एंट्री होणार देना बँक अकाउंट डेबिट. कॅश येते आपल्याकडं. देना बँक अकाउंट डेबिट. 1,18,000 कसं आलं ते सुद्धा सांगतो. मोटर कार विकली म्हणून त्याला, कार आपली असेट आहे, असेट कमी झाली म्हणून त्याला दिलं क्रेडिट टू मोटर कार अकाउंट 1 लाख रुपये. 1 लाखावर 18% GST काढला. 1 लाखावर किती? 18% GST जर काढला तर 1 शून्य झाकायचा. तर तो किती येतोय पहा? 18,000 येईल. सॉरी 18% 18,000 येईल. 10% 10,000, 18% 18,000, 18,000 येईल. तर 18,000चं डिवायडेशन करावं लागेल आपल्याला. कशासाठी? तर आपल्याला CGST सुद्धा द्यावा लागतो आणि SGST सुद्धा द्यावा लागतो. 18%च्या निम्मे निम्मे म्हणजेच किती? 9% आणि 9%. तर किती येईल? 9,000 आणि 9,000. अशा पद्धतीने आपण त्याचं सब डिव्हिजन केलं. म्हणजे हा आपला इन्कम आहे थोडक्यात. म्हणून आपण काय म्हटलं? देना बँक अकाउंट डेबिट 1,18,000. कसे 1,18,000? तर 1 लाख मोटर कारचे CGST आणि SGST चे 9,000 असे टोटल 18,000. अशा पद्धतीची एंट्री होईल. देना बँक अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट टू आउटपुट CGST अकाउंट टू आउटपुट SGST अकाउंट 9,000 9,000. आणि नॅरेशन होईल बिंग सोल्ड मोटर कार ऍट 18% GST. एंट्री समजली का सर्वांना? हो सर.
ओके. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन आहे पहा या ठिकाणी काय आहे, पेड कॅश. कॅश पेड केली म्हणजे कॅश कमी झाली असेल का वाढली असेल? कमी. कमी. कॅश आपली असेट आहे, असेट कमी झाली की असेटला काय करतो, डेबिट क्रेडिट? क्रेडिट. टू कविता. कोणाला पेड केली? कविताला पेड केली. ₹15,500 हु अलाउड अ डिस्काउंट ₹500. 15,500 काय केली? कॅश दिलेली आणि ₹500 काय भेटलेला आहे? डिस्काउंट आपण तिला अलाउड केलेला आहे. म्हणजे हा डिस्काउंट आपल्या दृष्टिकोनातून लॉस आहे आणि लॉस झाले की लॉसला काय करतो? डेबिट क्रेडिट? डेबिट. आता कविताला 15,500 कॅश मध्ये आणि डिस्काउंटचे 500 असे टोटल किती पेड करावे लागतील? म्हणजे किती द्यायचे होते आपल्याला? ₹16,000. ज्याला द्यायचे होते म्हणजे कविताला देणार डेबिट. हा, कविताला देणार डेबिट 15,500 आणि डिस्काउंटला ₹500 आणि कॅशला हे करावं लागणार आपल्याला. तर जनरल एंट्री पहा काय होईल बघा या ठिकाणी. कविता अकाउंट डेबिट 16,000, कविताला डेबिट दिलं 16,000. कॅश अकाउंट 15,500 आणि मी तुम्हाला थोडस कन्फ्युजन करण्यासारखं झालं. पेड करत असताना आपल्याला ₹500 डिस्काउंट भेटला म्हणजे आपल्याला ₹500 कमी द्यावा लागले. तर हा लॉस नाही, हा काय आपला इन्कम आहे. आणि इन्कम झाला की इन्कमला करतो क्रेडिट. मी या ठिकाणी चुकीचं सांगितलं, डेबिट म्हटलं होतं, त्याबद्दल क्षमस्व. तर या ठिकाणी आपण डिस्काउंट रिसिव्ड म्हणणार ₹500. एंट्री काय होईल? कविता अकाउंट डेबिट 16,000, कॅश अकाउंट 500 आणि टू डिस्काउंट रिसिव्ड 500. अशा पद्धतीने आपण ह्या जनरल एंट्री समजून घेतलेल्या आहे. किती नंबरचा प्रॉब्लेम होता? माझ्या अंदाजे 3 नंबरचा प्रॉब्लेम होता. आणि त्यांनी या ठिकाणी जीएसटी वगैरे कसा कॅल्क्युलेट करायचा ते सांगितलेलं आहे. 1-2च मिनिट फक्त. आता 4 नंबरचा एक प्रॉब्लेम आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ श्रीदेवी मेडिकल स्टोअर. मेडिकल स्टोअर आहे श्रीदेवी नावाचं, त्याच्या पुस्तकात आपल्याला काय करायच्यात? जनरल एंट्रीज करायच्यात. सर्वांचं लक्ष सुरू करायचं का? बघा. हो सर. काय सांगितले? फर्स्ट ट्रान्झॅक्शन 1 ऑगस्टचे डेट वाईज ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो. फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय? श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश. ओन कॅशने बिझनेस स्टार्ट केला, बरोबर. बिझनेस मध्ये कॅश आली, कॅश आपली असेट आहे, असेट आली, असेट काय होणार? इन्क्रीज होणार. असेट इन्क्रीज झाली काय करतो? डेबिट क्रेडिट? डेबिट. डेबिट. व्हेरी गुड. स्टॉक ऑफ गुड्स, गुड्सचा स्टॉक आहे, हा सुद्धा आपला काय आहे? असेट आहे. असेट आली, असेट इन्क्रीज झाली, असेटला काय करणार? डेबिट क्रेडिट? डेबिट. मशिनरी, मशिनरी 70,000 रुपयाची आली, मशिनरी सुद्धा आपली असेट आहे, असेट आली, असेट इन्क्रीज झाली, असेटला काय करणार? डेबिट क्रेडिट? डेबिट. व्हेरी गुड. अँड बॉरोड मनी ₹50,000 फ्रॉम हर फ्रेंड कोनिका ऍट 12% पर एनम. म्हणजेच काय? किती? 50,000 रुपये लोन घेतलेले कोनिकाकडून. किती टक्के? किती टक्क्याने? 12%ने. आवाज येतोय ना मध्ये मध्ये? आवाज डिस्कनेक्ट होत नाही ना? कारण की जरा नेटचा प्रॉब्लेम आहे आज. नाही होत. ओके, चला चला. फर्स्ट आपल्याकडे ज्या ज्या असेट आल्या त्या असेटला काय करायचं? डेबिट द्यायचं. आता बघा थोडक्यात, कॅश या ठिकाणी ही 90,000 रुपयाची एक कॅश आलेली आणि लोन घेतलेला एक 50,000 रुपयाचं. हे 50,000 रुपयाच्या लोनची एक कॅश आली म्हणजे टोटल कॅश किती आली असेल? 90 + 50 1,40,000. व्हेरी गुड. आता मला एक गोष्ट सांगायची, ओनरने काय काय दिले? ओनर आहे श्रीदेवी, श्रीदेवीने कॅश दिली, त्याच्यानंतर गुड्स दिला आणि मशिनरी दिली. असं टोटल कितीचं दिले बघा तिने? 90 + 40 + मशिनरी 70ची अशी टोटल किती आली? 2 लाख रुपये काय दिले तिने? 2 लाख कॉन्ट्रीब्युशन केलेले, ओनरचं कॉन्ट्रीब्युशन. हे 2 लाख काय असेल आपलं?
तिचं ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस त्याला काय म्हणतो? कॅपिटल. कॅपिटल. कॅपिटल म्हणतो. व्हेरी गुड, कॅपिटल म्हणतो. आणि हे कॅपिटल. 50, हा हे जे 50,000 आहेत हे काय आहे आपलं? लोन आहे. हे काय आहे? लोन आहे. आता लोन जे आहे ते आपली असेट असतं का लॅबिलिटी? लोन काय आपली लॅबिलिटी का असेट आहे? लॅबिलिटी. लॅबिलिटी, बरोबर. कॅपिटल सुद्धा आपली लॅबिलिटी. लॅबिलिटी वाढली, पहा लॅबिलिटी वाढली. लॅबिलिटी वाढली की काय करतो? डेबिट क्रेडिट? क्रेडिट. क्रेडिट. आणि ही कॅश आहे, कॅश वाढली, कॅशला डेबिट. गुड्स आला, स्टॉक ऑफ गुड्स आहे तो वाढला, गुड्सला डेबिट. आणि मशिनरी असेट आहे, असेट वाढली त्याला पण डेबिट. म्हणजे एंट्री काय करावं लागेल? कॅश अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट, टू कॅपिटल टू लोन. टू कॅपिटल टू लोन. आणि तीच एंट्री बघा या ठिकाणी त्यांनी सांगितली, कॅश अकाउंट डेबिट टू लोन. किती? 1,40,000. 1,40,000 कसे आले कळले का? 90,000 रुपये. एकच मिनिट, 90,000 रुपये प्लस याचे किती? लोनचे 50,000 रुपये. श्रीदेवीने काय आहे ना, ती कोण देवी आहे तिने 90,000 रुपये कॅश आणि 50,000 रुपये लोनचे, असे टोटल 1,40,000 रुपये कॅश आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स आहे 40,000 रुपये, मशिनरी आहे 70,000 रुपये. या सगळ्या असेट इन्क्रीज झालेल्या आहेत म्हणून आपण यांना दिले डेबिट डेबिट डेबिट. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट. टू कॅपिटल क्रिएट झालं किती लाखाचं? 2 लाखाचं. म्हणून टू कॅपिटल अकाउंट, टू कोनिकाज लोन अकाउंट. हा, टू कोनिकाज लोन अकाउंट 50,000. अशा पद्धतीची एंट्री केलेली आहे. आणि नॅरेशन लिहिलेले, बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स, मशिनरी अँड लोन फ्रॉम कोनिका. एंट्री समजली का? याच्यामध्ये असं काय आहे का सर मला हे समजलं नाही? कोण म्हणजे लगेच आपण क्लिअर करू. समजली सर. ओके, चला पुढे जायचं का मग नंबर 2च्या ट्रान्झॅक्शन कडे. बघा सेकंड ट्रान्झॅक्शन काय आहे त्यांनी दिले, ब्रॉड गुड्स. ब्रॉड मीन्स परचेस. ब्रॉड म्हणजे काय? परचेस. गुड्स वर्थ ₹50,000 फ्रॉम माधुरी ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. आता या ठिकाणी हे ट्रान्झॅक्शन कॅश आहे का क्रेडिट आहे हे सांगितलेलं नाही. म्हणजे कोणतं ट्रान्झॅक्शन असेल? कोणतं ट्रान्झॅक्शन असेल? क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल. ट्रान्झॅक्शनची अमाऊंट आहे 50,000. किती आहे? 50,000. आणि त्याच्यावर ट्रेड डिस्काउंट आहे 10%. म्हणजेच किती असेल? 50,000वर 10% म्हटल्यावर किती येईल आपल्याला? 5,000. 5,000 जर 50 मधनं वजा केले तर ऍक्च्युली ट्रान्झॅक्शन कितीचं झालं असणार आहे? 45,000. बरोबर, 45,000 रुपीजचं ट्रान्झॅक्शन ते झालेलं असणार आहे. आता करताना काय करायचं नेमकं ते सांगतो मी तुम्हाला. पहा, आपण गुड्स परचेस केलेला आहे. गुड्स परचेस म्हणजे आपला एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे का लॉस, हे असेट आहे का लॅबिलिटी आहे? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला त्याला काय करणार? डेबिट क्रेडिट? डेबिट. डेबिट. आणि हा जो एक्सपेन्सेस आहे म्हणजे हे जे परचेस, याचे पैसे लगेच परत दिलेत का आपण माधुरीला? कारण की ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे आपल्याला पुढे भविष्यात द्यावे लागतील, बरोबर ना. आणि ज्यांना आपण पैसे देणं, ज्यांना आपण पैसे देणं, पेड करणं, पेएबल असतो त्याला काय म्हणतो आपण? क्रेडिटर्स. त्याला काय म्हणतो? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स और काय? लॅबिलिटी. क्रेडिटर्स आपली लॅबिलिटी. आणि या ठिकाणी लॅबिलिटी क्रिएट झाली माधुरीच्या रूपाने, बरोबर. लॅबिलिटी क्रिएट झाली, लॅबिलिटीला काय देणार? डेबिट क्रेडिट. क्रिएट झाली, वाढली.
क्रेडिट Credit. म्हणजे एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट टू माधुरी अकाउंट, आणि रेकॉर्ड करताना अमाऊंट लिहिणार फक्त 45,000, आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. बघा काय केलेले त्यांनी, परचेस अकाउंट डेबिट 45,000 टू माधुरी अकाउंट 45,000, and narration लिहिले being goods purchased from माधुरी on credit at 10% ट्रेड डिस्काउंट म्हणायला पाहिजे होतं, पण त्यांनी फक्त डिस्काउंट लिहिलेले. अशा पद्धतीने 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण समजून घेतलं. समजलं का सर्वांना? हो सर. ओके. नंबर हो सर. थर्ड ट्रान्झॅक्शन बघा, रिटर्न गुड्स वर्थ ₹450 450 टू माधुरी फ्रॉम नॉट बिंग ऍज पर सॅम्पल. म्हणजे माधुरीने काय केलेलं आहे, 450 रुपयाचा गुड्स रिटर्न केलेला आहे. का रिटर्न केला, त्याचं कारण काय आहे की तो ऍज पर सॅम्पल नुसार नाही, म्हणजे तिने जे सॅम्पल दाखवलेलं होतं त्या सॅम्पल नुसार नाही. गुड्स रिटर्न आलेला आहे आपल्याकडे, बरोबर. तर आपण एंट्री काय करणार आता, थोडक्यात आपला परचेस होता अगोदर. मी आता एक समजून सांगतो बरं का. परचेस केलं तर त्यातला माल परचेस केला होता. शांत बस रे, शांत बस. हा हा. बघा आपण गुड्स काय केलता, परचेस केला होता. तर हा परचेस मधला रिटर्न झालेला आहे. हा परचेस मधला रिटर्न झाला, मग याला नाव काय देणार आपण, परचेस रिटर्न म्हणणार. आता परचेस आपला एक्सपेन्सेस होता, बरोबर ना. हा परचेस आपला एक्सपेन्सेस होता. हा एक्सपेन्सेस आता आपला कमी झाला, म्हणजे थोडक्यात काय झाला, डिक्रीज झाला. डिक्रीज झाला की डेबिट करतो का क्रेडिट एक्सपेन्सेस? Credit. क्रेडिट करतो, बरोबर. आणि याला काय म्हणणार आपण, परचेस रिटर्न म्हणणार. म्हणजे एंट्री काय होणार, त्याला क्रेडिट देत असताना या ठिकाणी पहा, एकच मिनिट, कुणी रिटर्न केलाय, माधुरीने. आता एक गोष्ट पहा, माधुरीला आपल्याला पैसे देणं होतं. माधुरीला काय होतं, आपल्याला आपण परचेस केलता, म्हणजे ती आपली क्रेडिटर्स होती, बरोबर. क्रेडिटर्स आपण 450 चे रिटर्न केले, म्हणजे क्रेडिटर्स काय झाले आपले, कमी झाले का वाढले? Debtor. कमी झाले, बरोबर ना. कमी झाले. क्रेडिटर्स लॅबिलिटी कमी झाली की लॅबिलिटीला काय करतो, डेबिट का क्रेडिट? डेबिट. म्हणून माधुरी अकाउंट डेबिट म्हटलं त्यांनी. माधुरी अकाउंट डेबिट 450 टू परचेस रिटर्न 450. एंट्री समजली का? हो सर. ओके. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स सोल्ड केला म्हणजे सेल आहे. सेल आपला इन्कम एक्सपेन्सेस आहे, असेट आहे, लॅबिलिटी आहे. काय सेल, जसा परचेस एक्सपेन्सेस आहे तसा इन्कम काय असेल त्याच्या विरुद्ध Income. सेल असेल, सेल इन्कम असणार आहे. तर इन्कम जनरेट झाला म्हणजे वाढला. इन्कम वाढला की आपण इन्कमला काय करतो, क्रेडिट किंवा डेबिट? क्रेडिट, बरोबर. क्रेडिट. किती रुपये, 80,000 रुपये किरण कडून परचेस केलेला आहे. 10% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे 80,000 मधून आपल्याला 10% ट्रेड डिस्काउंट लेस करून अमाऊंट पुढे लिहावी लागेल. 80,000वर 10%, एक शून्य झाका, किती येईल, 8,000. 80 मधनं 8 गेले, 80 मधनं 8,000 लेस करायचे, इज इक्वल टू किती येईल, 72,000. बरोबर. 72,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन असणार. 72,000. हा बरोबर. अँड रिसिव्ड कॅश आफ्टर अलाविंग. आता कॅश भेटणार आहे आपल्याला, बरोबर. आफ्टर अलाविंग हर 5% कॅश डिस्काउंट. 5% कॅश डिस्काउंट दिल्यानंतर आपल्याला कॅश काय होणार आहे, भेटणार आहे. म्हणजे 72,000वर 5% काढायचं का 80,000वर 5% काढायचं, कोण सांगू शकते? आता हे 5% कॅश डिस्काउंट आहे. माझा प्रश्न असा आहे की हा या 80,000 वर काढायचा 72,000. की या 72,000 वर काढायचा? 72,000.
72. बरोबर. कितीवर? कारण की ते आपल्याला कॅश मिळणार. हो बरोबर, कॅश भेटणार आहे. याच्यावर 5%. जर 10% काढलं तर 7200 येते आणि त्याच्या हाफ म्हणजेच किती? आपलं 3600 म्हणजे 72,000 आपल्याला 3600 हा कॅश डिस्काउंट वजा करावा लागेल. बरोबर ना? हा डिस्काउंट आपल्याला आपण काय करणार आहे? विकत असताना देणार आहे. म्हणजे हा काय आपला माल विकताना डिस्काउंट देतोय समोरच्या व्यक्तीला. काय एक्सपेन्सेस आहे आणि एक्सपेन्सेस झाला म्हणजे एक्सपेन्सेसला करणार एक्सपेन्सेसला करणार डेबिट. आता एंट्री काय होणार? डेबिट. 72 मधनं 3600 जर गेले, 72 मधनं 3 गेले 69 आणि वरचे 600 म्हणजे 68,400 रुपये. एवढी अमाऊंट 400 एवढी अमाऊंट येईल. एवढी कॅश आपल्याला रिसिव्ड होणार आहे. कॅश आपल्याकडे आली. कॅश आपली असेट आहे का लायबिलिटी आहे? ऍसेट. कॅश काय आपली असेट आहे. असेट आली, असेटला करणार डेबिट. त्याच्यानंतर आपल्या एक्सपेन्सेस झाला 3600 त्याला करणार डेबिट आणि आपला इन्कम झाला किती रुपयाचा? 72,000 रुपयाचा सेल्स आहे त्याला करणार क्रेडिट. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट क्रेडिट. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशा पद्धतीची एंट्री होईल. बघा या ठिकाणी काय कॅश अकाउंट डेबिट किती रुपये? 78,400 रुपये 5% डिस्काउंट भेटून. डिस्काउंट अलाउड डेबिट 3600 आणि टू सेल्स 72,000 रुपये. अशा पद्धतीची एंट्री आपण केली. समजली का सर्वांना? हो सर. ओके. नेक्स्ट एंट्री पहा. पेड रेंट. रेंट पेड केलं. कोण सांगते एंट्री? आता जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही मी. एंट्री सांगायची. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड. रेंट इज एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला, एक्सपेन्सेसला डेबिट देणार. कॅश गेली तुमच्याकडून, कॅश तुमची असेट आहे, असेट डिक्रीज झाली त्याला देणार क्रेडिट. म्हणजेच काय? रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सोपी एंट्री होती, काही अवघड नव्हतं, त्यामुळे पटकन घेतली आपण. पुढे पहा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितले? परचेस न्यू मशिनरी. मशिनरी परचेस केली. मशिनरी इज युअर असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस. पटकन उत्तर द्यायचं. काय? असेट. असेट असेट इन्क्रीज होणार आहे परचेस केल्यामुळे. डेबिट करणार क्रेडिट? व्हेरी गुड. डेबिट करणार. आणि 28% जीएसटी त्याच्यावर काय करावं लागणार आहे? पेड करावं लागणार आहे. पेड बाय डेबिट कार्ड म्हटले त्यांनी. आता हे सगळं डेबिट कार्डनी पेड केलं म्हणजे बँक थ्रू ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. म्हणजे बँक आपली कमी होणार आहे. बँक बॅलन्स कमी झाला की बँक बॅलन्सला करणार क्रेडिट. आणि हा जीएसटी आपला एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस आहे 28%. 14% कॅल्क्युलेट करावं लागणार. म्हणजे 1 लाखावर 28% काढलं तर ते येईल 28,000. मग हे 28,000चा आपल्याला CGST काढावा लागेल 14%, तर तो येईल 14,000. आणि SGST काढावा लागेल तो सुद्धा 14,000. हे दोन्ही काय आहेत? आपले एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसला करणार डेबिट. म्हणजे मशिनरी आली, मशिनरीला डेबिट, एक्सपेन्सेस झाला, एक्सपेन्सेसला डेबिट. बँकेमधने टोटल 1 लाख प्लस हे 14 28 असे 1,28,000 गेले त्याला करणार क्रेडिट. एंट्री काय होती पहा. बघा मशिनरी अकाउंट डेबिट 1 लाख रुपये. इनपुट CGST 14,000 रुपये. इनपुट SGST 14,000 रुपये. टू बँक अकाउंट 1,28,000. समजली का एंट्री? ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन अतिशय सोपं. तुम्ही सांगायचं पेड सॅलरी ₹27,000. काय करणार एंट्री? सॅलरी एक्सपेन्सेस आहे, कॅश गेली. अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड. सॅलरी एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस वाढला, एक्सपेन्सेसला डेबिट आणि कॅश गेली, कॅशला क्रेडिट. सॅलरी टू कॅश 27,000. विषय संपला. नेक्स्ट पुढे पहा. परचेस 4 computers at ₹120, 18% GST and amount paid by debit card.
कम्प्युटर तुमची असेट आहे. असेट तुमच्याकडे आली, असेट वाढली, असेटला काय करणार? डेबिट क्रेडिट? डेबिट म्हणजे कम्प्युटर अकाउंट डेबिट 1,20,000. जीएसटी त्याच्यावर 18% आहे. म्हणजेच इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट काय अमाऊंट असेल ती, आणि सगळे पैसे डेबिट कार्ड म्हणजे बँक थ्रू गेलेत टू बँक अकाउंट, अशी एंट्री होणार आहे. एंट्री दाखवतो तुम्हाला, पहा या ठिकाणी. एकच मिनिट वेट. पहा एंट्री काय? कम्प्युटर अकाउंट डेबिट इनपुट सीजीएसटी 10,800, इनपुट एसजीएसटी 10,800 टू बँक अकाउंट 1,41,600 रुपयाचं. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन शेवटचा 1 मिनिट राहिलाय. तुम्ही सांगायचं काय सांगितलंय? विथड्रॉन फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज मीन्स ड्रॉइंग. बरोबर. ड्रॉइंग अकाउंट असेल की ड्रॉइंगला द्यायचं डेबिट. आणि बँक आपली कमी झाली, पैसे बँकेत नाही गेले, बँकेला काय देणार? क्रेडिट. म्हणजे एंट्री काय होईल? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँक अकाउंट. व्हेरी गुड, अतिशय बरोबर. अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. पुढं 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे. आता मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगत होतो की प्रॉब्लेम आपण वाचतोय आणि तुम्हाला समजून सांगतोय. असंच ठेवायचं का सॉल्व्ह करायचं फळ्यावर? तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल वहीमध्ये. बोला. बर चालतंय. चला असंच करू सर. बर चला असंच करू. चालतंय. मीटिंग संपल. सर्वांना बाय, गुड नाईट. बाय. बाय.